पालखी सोहळ्याचा मुक्काम होता। त्या ठिकाणी आमचाही मुक्काम होता जेजुरीमध्ये। आणि आता सकाळी सकाळी जात आहोत आम्ही जेजुरी गडावर दर्शनासाठी। हे लांब दिसते आपल्याला, ते आहे मल्हारी मार्तंड देवस्थान। चला आता पायऱ्या चढून जावं लागतं। जेजुरी गडावर जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणाहून पायऱ्यानं जावं लागतं आणि त्या पायऱ्याची सुरुवात या ठिकाणाहून होते। आणि या ठिकाणाहून पायऱ्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी नंदीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। या ठिकाणी नंदीला नमस्कार करायचा, भंडारा कपाळी लावायचा आणि नंतर आपण पायऱ्या चढायला सुरुवात करायची। एकदम चढाव असलेल्या 400 पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपण मंदिरात पोहोचतो। आणि मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या परिसरात असलेलं मंदिर, समोर दिसणाऱ्या 4 दीपमाळा आणि मंदिरात पसरलेला पिवळा भंडारा, किल्ल्याप्रमाणे तटबंदी असलेलं हे मंदिर आहे। आणि अतिशय भव्य असा मंदिराचा परिसर आहे। या परिसरामध्ये असलेल्या ह्या दीपमाळा लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत। उत्सवाच्या वेळेस ज्यावेळेस विद्युत लाईट नव्हते किंवा विद्युत रोषणाई नव्हती, त्या काळामध्ये उत्सवाच्या वेळेस या दीपमाळावर दीप लावून रोषणाई केली जायची आणि त्या उजेडामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडायचे। मल्हारी मार्तंडाचं मंदिर या ठिकाणी का आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी का अवतार घेतला याची सुद्धा एक कथा आहे। मनी आणि मल्ल नावाचे 2 राक्षस बंधू होते। त्यांनी तपश्चर्या करून वर मिळवला आणि नंतर त्यांनी ऋषींना, संतांना, सामान्य जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली। तेव्हा शेवटी ईश्वराला मल्हारी मार्तंडाच्या स्वरूपात या ठिकाणी अवतार घ्यायचं काम पडलं। असं काहीतरी होया। संपूर्ण मंदिर परिसरात लहान मोठ्या अनेक दीपमाळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। ही आहे मल्ल या असुराची मूर्ती। या ठिकाणी सुद्धा भंडारा अर्पण केला जातो। दगडाच्या आखीव रेखीव कमानी आहेत। अनेक दीपमाळाच्या मधोमध या ठिकाणी आहे मुख्य दर्शन रांगाचा मार्ग। ही दीपमाळ बघा किती छान आहे, किती नक्षीकाम केलेलं आहे। खंडोबाने या ठिकाणी म्हाळसाई, बानाई, नंदी आणि पांढरा घोडा यासह अवतार घेतला आणि 6 दिवस युद्ध चाललं। या युद्धामध्ये त्यांनी मनीचा वध केला। मल्लाचा सुद्धा जेव्हा वध करण्याची वेळ आली तेव्हा मल्ला या राक्षसाने माफी मागितली आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी वास्तव्य करा। आणि तेव्हापासून मल्लाला हरवणारा असा जो आहे तो मल्हारी मार्तंड। पिवळ्या भंडाऱ्यात न्हावून निघाल्यामुळे याला सोन्याची जेजुरी असं सुद्धा म्हणतात। जेजुरी या ठिकाणी असलेलं मल्हारी मार्तंड देवस्थान, ज्याला आपण खंडोबा देवस्थान म्हणतो, आपलं कुलदैवत आहे। ते सकाळी 4 वाजता उठलो आणि आता साधारणतः 4:45 वाजलेत सकाळचे। अतिशय सुंदर मंदिर आहे। काल माऊलीचं या ठिकाणी आगमन झाल्यामुळं पूर्ण भंडाऱ्याची उधळण झालेली आहे। इकडं तिकडं आपल्याला पिवळं दिसत आहे। हे मूळ मंदिर मागं आहे। हे मागली भक्त मंडळी मागं उभी आहे। हे बघा, चढून येताना दम लागतो, पण हळूहळू चढत आलो आणि शेवटी मंदिरामध्ये आलो। या ठिकाणी येऊन आता मंदिराला प्रदक्षिणा करू। दर्शनाची जर बारी कमी असेल तर दर्शनसुद्धा घेऊ। जय मल्हार। हे आहे मुख्य मंदिर मल्हारी वारकरी, ज्याला मल्हारी मार्तंड देवस्थान म्हणतात। येळकोट जय मल्हार म्हणून या ठिकाणी काल भंडाऱ्याची उधळण झालेली आहे। मंदिराच्या बाजूनं प्रशस्त असा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि या मार्गाच्या बाजूला आहेत ह्या ओवऱ्या। या ओवऱ्याचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचा उल्लेख आहे। या मंदिराचा सर्वात प्रथम जीर्णोद्धार शहाजीराजे छत्रपती शिवरायांचे वडील यांनी केल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळं मराठा साम्राज्यातील अनेक सरदारांनी या ठिकाणी विविध विकासाची कामे केली। दीपमाळा बांधल्या, परकोट बांधला आणि या मंदिराच्या वैभवात भर घातलेली आहे। आपल्याला मोफत दर्शन रांगेकडे जायचं असलं तर या ठिकाणून रांगेत लागावं लागतं। मंदिराच्या चहूबाजूने ह्या ओवऱ्या आहेत आणि दगडी बांधकाम केलेलं आहे। पुरातन बांधकाम आहे, साधारणतः 400 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे।
आणि अतिशय भक्तिमय वातावरण इथं आहे. हा सगळ्या भक्तांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे. भक्तांची रांग दर्शनासाठी. एखाद्या किल्ल्याप्रमाणे या मंदिराच्या परकोटाचं बांधकाम केलेलं आहे. वास्तुकलेचा उत्तम असा नमुना यामधून आपल्याला बघायला मिळतो. त्या काळातही एवढं सिमेंट नसताना केलेलं काम आजही चांगल्या स्थितीत, मजबूत स्थितीत आहे. या बाजूने दिसते आपल्याला मंदिर. हे मंदिर आज माऊलीच्या पालखी सोहळ्यानिमित्त आलेले सर्व भक्त या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. सकाळी 5 वाजता एवढी गर्दी आहे. तर काल या ठिकाणी माऊलीचं आगमन झालं त्यावेळेस किती गर्दी असेल याची आपल्याला कल्पना येते. हे बघा सगळे भक्तांचा मेळा रांगेमध्ये. ठिकाणाहून दिसणारं जेजुरी शहर, जेजुरी शहराचं दृश्य बघा किती छान आहे. सकाळचे 5 वाजल्यामुळं लाईट अजून लागेल आहेत आणि लाईटाच्या उजेडामध्ये संपूर्ण जेजुरी शहर उजळून निघालेलं आहे. हा आहे वर येण्याचा मार्ग. वर येण्याच्या मार्गावर असलेलं ते गेट आहे. आता प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या समोर आलो. या ठिकाणी महिला फुगड्या खेळत आहेत. महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. आम्ही सुद्धा आलो, दर्शन घेतलं. व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. दर्शन घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हा पुरातन दरवाजा आहे. हा बघा दरवाजा. आलो एकदा मंदिराच्या बाहेर. आता हा आहे मुख्य दरवाजा, महाद्वार. हे बघा भक्ताची रांग लागलेली आहे. पुन्हा याच लागलेत.